आज सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन आहे का नाही असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। गोरगरीब जनतेचे आज केस घेत नाही, गुन्हा दाखल करत नाही, वेटीस धरतात। त्याच्यानंतर आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चक्री व्यवसाय हा चालू झालेला आहे। अर्ध्या तासात 15 मिनिटात कार्यकर्ते 50-50 1-1 लाख रुपये घालवतात। त्याच्यानंतर ते आमच्याकडे येतात, आमच्याकडे त्यांचे अर्ज येतात आणि असे पैसे गेलेले आहेत। बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवलेलं आहे, आता काय करू। आणि जे चक्री व्यवसाय चालवतात ते प्रत्येक लोक ते काय दुसऱ्या तांदळात नसतात। कोण गुन्हेगारी करतंय, कोण कोणाला सपोर्ट घेतंय आणि त्यांच्या आणि पोलीस प्रशासनाच्या नेतृत्वाखाली हे चक्री, मटका आणि गांजा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सातारा शहरामध्ये चालू दिसतोय। आम्ही 15 दिवस झाले अल्टिमेट दिलेला, 29 तारखेचा कलेक्टर साहेबांना आम्ही स्वतः निवेदन दिले आणि आम्ही विचारपूस केली असता प्रशासनाला हो कारवाई केलेली आहे। आणि कालच मी माझ्या मोबाईलमधून शूटिंग काढलेली आहे। सर्व मटक्याचे धंदे, गांजेचे धंदे आणि चक्रीचे धंदे चालू आहेत। मग ह्याला आशीर्वाद कोणाचा आहे? DYSP साहेब आणि SP साहेब, तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष का दिलं नाही? आणि तुम्ही लक्ष जर दिले तर 100% मी तुम्हाला सांगतो हे बंद होणार आहेत। परंतु कोणतीही कारवाई जरी केलेली असली मात्र 11-11, 12-12 वाजेपर्यंत हा चक्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो। कॉलेजचे मुलं, परत जे गुंड लोक आहेत, जे गांजा अतिशय मोठ्या प्रमाणात ओढत आहेत सातारा शहरामध्ये, तरी कुणाचं लक्ष राहिलेलं नाही। तुम्ही बघू शकता बामनोलीमध्ये एवढा मोठा साठा सापडला, तर सातारा शहरामध्ये जर तुम्ही पंप ऑपरेशन जर ह्या 2 नंबर धंद्यांचं आणि जर त्या गांजांचं केलं तर तुम्हाला 100% सांगतो जेवढा होईल असा रिझल्ट तुम्हाला सांगू शकणार नाही, एवढा मोठा तो रिझल्ट तुम्हाला गावणार आहे। परंतु मला असं वाटतंय की मोठे मोठे हप्ते चालू असल्यामुळे कुणीही दखल ह्या गोष्टीची देत नाही। परवाची गोष्ट आहे, 2 बॉक्स DJ फक्त घरातल्या कार्यक्रमासाठी लावला, तर 5 ते 10 मिनिटात तिथं पोलीस यंत्रणा आली आणि म्हणली बंद करा, आवाज जास्त आहे। मग तुम्ही ह्या गोष्टीचं जर तुम्ही डोक्यात ठेवता, मग 2 नंबरचे धंदे तुम्हाला पैसे मिळतात म्हणून तुम्ही गप बसता का? हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। आणि मी एवढंच सांगेन, जर SP साहेब आणि DYSP साहेब आणि माननीय कलेक्टर साहेब यांनी आज किंवा उद्या दखल नाही घेतली तर 100% मी तुम्हाला सांगतो कोल्हापूरमध्ये सर्व ऑल इंडिया पॅंथर सेना जाऊन IG साहेबांना धडकणार आणि त्यांना ह्या गोष्टी सर्व सांगणार। आणि माझ्या दलित समाज अजूनही अन्याय होतोय, अत्याचार होतोय। आणि पोलीस ज्यावेळेस आम्ही अनेक समाजकार्य आहे, ज्यावेळेस आम्ही एखाद्याचं कार्य जिथे पोलीस स्टेशनच्या बाहेर जर भांडणं होत असली किंवा गल्लीमध्ये होत असली, आम्ही ते मिटवायचं जातो। आणि ज्यावेळेस आम्ही 2 गटात भांडणं निर्माण झालेले असतात ते मिटवण्याचा प्रयत्न करतो। आणि ज्यावेळेस शहर पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की आमच्यात भांडणं मिटलेले आहेत। तर पोलीस PI ते कोणताही विचार न करता नाही, माझ्या पोलीस स्टेशनच्या आवारात यांनी दांगा केलेला आहे, यांच्यावर 353 ठोका। म्हणजे हा कुठला न्याय आहे मला सांगा? तुम्ही आज जनतेसाठी एवढं तरी तुमच्या डोक्यात आहे का नाही हे मला कळत नाही। एखादा समाजकार्य चांगलं काम करत असेल तर तुम्ही त्या समाजकार्यकर्त्याला टार्गेट करता, हे चुकीचं आहे। आणि ऑल इंडिया पॅंथर आणि पॅंथर कधी गप बसणार नाही, जशात तशी उत्तर आदित्य गायकवाड देणार।